शरीराच्या आत चालणारी अनेक महत्त्वाची कामे वेगवेगळी इंद्रिय अशी इंद्रिये शरीराच्या आत असतात, ती बाहेरून दिसत नाहीत, त्यांना आंतरेंद्रिय म्हणतात। आंतरेंद्रिय, पहिला आंतरेंद्रिय आहे मेंदू। शिरोपोकळीत असणारा मेंदू आपले अत्यंत महत्त्वाचे आंतरेंद्रिय आहे। आपल्या सर्व हालचालींवर मेंदूचे नियंत्रण असते। राग येणे, आनंद वाटणे, दुःख होणे अशा सर्व भावनांची जाणीव आपल्याला मेंदूमध्ये होते। ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थही मेंदूमध्येच समजतो। मेंदूला इजा झाली तर माणूस कायमचा अपंग होऊ शकतो किंवा तो दगावण्याचा संभव असतो। त्यासाठी मेंदूला परिपूर्ण संरक्षणाची जरुरी असते, म्हणून निसर्गाने मेंदूच्यावर कवटीचे कवच घातले आहे। फुफ्फुसे, आपण श्वसन करतो तेव्हा नाकावाटे हवा शरीरात घेतो, ती ज्या आंतरेंद्रियांमार्फत शरीराला पुरवली जाते त्यांना फुफ्फुसे असे म्हणतात। आपल्याला 2 फुफ्फुसे असतात, ती वक्ष पोकळीत असतात। त्यातील एक उजव्या बाजूला आणि दुसरे डाव्या बाजूला असते। 2 फुफ्फुसांच्या मध्ये किंचित डाव्या बाजूला हृदय असते, तिथे डाव्या फुफ्फुसामध्ये खोलगट जागा असते। उजवे फुफ्फुस डाव्या फुफ्फुसापेक्षा थोडे मोठे असते। श्वासाबरोबर आत घेतलेली हवा फुफ्फुसामार्फत पोहोचवण्यासाठी एक नळीसारखे आंतरेंद्रिय असते, त्याला श्वासनलिका म्हणतात। श्वासनलिकेला पुढे 2 छोटे छोटे फाटे फुटतात। यापुढील आंतरेंद्रिय आहे ग्रासनलिका। आपण अन्न खाण्यासाठी तोंडाचा वापर करतो। जिभेमुळे आपल्याला अन्नाची चव कळते, दातांनी आपण अन्न चावतो। खाल्लेले अन्न थोडा वेळ साठवण्यासाठी उदरपोकळीत जठर नावाचे आंतरेंद्रिय असते। गिळलेला घास घशापासून जठरापर्यंत पोहोचवण्यासाठी नळीसारखे आंतरेंद्रिय असते, याला ग्रासनलिका म्हणतात। ग्रासनलिकेची भिंत लवचिक असते, त्यामुळे घशापासून आलेला घास ग्रासनलिकेतून जठरापर्यंत सुलभपणे नेला जातो। ग्रासनलिकेला घासिका असेही म्हणतात, ती वक्ष पोकळीत असते। आपल्या शरीरात रक्त असते, आपण श्वास घेतो तेव्हा हवा शरीरात घेतो, ती संपूर्ण शरीराला पोहोचवण्याचं काम रक्त करते। आपण अन्न खातो, त्या अन्नाचं पचन झाल्यानंतर तेही शरीराच्या प्रत्येक कणाला पोहोचवण्याचं काम रक्तच करते। त्यासाठी शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यातून रक्त खेळते ठेवावे लागते, हे काम हृदय करते। हृदय हे शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचे आंतरेंद्रिय आहे। ते वक्ष पोकळीत मधोमध पण किंचित डाव्या बाजूला असते, ते आपल्या मुठीपेक्षा किंचित मोठे असते। हृदयाच्या भिंती ही लवचिक असतात।